एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 29. महासंत साधू प्रतिष्ठानवासी स्मरा एकनाथा पदी मुक्तिरासी जयाचे गृही कृष्णजी कार्यकर्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. सोवळं नेसून एकनाथ देवपूजेच्या तयारीत होते. मुखानं नामस्मरण चालूच होतं. एक एक मूर्ती उचलून ते ताम्हणात काढत होते. इतक्यात उद्धव देवघरात डोकावला. नाथांनी बाळकृष्णावर दुग्धधारा धरली होती. उद्धव म्हणाला, महाराज बाहेर दूरवरचे पाहुणे आलेले आहेत. पाहुणे येणं अगर अतिथी येणं हे या घराला नित्याचंच होतं. सोवळ्याच्या रेशमी वस्त्रानं गोपालकृष्णाची मूर्ती पुसत नाथ म्हणाले, त्यांना हातपाय धुवायला कडत पाणी द्या, गुळ पाणी देऊन त्यांच्या स्नानाची व्यवस्था पहा आणि घरात भोजनाची वर्दी द्या, तोवर माझी देवपूजा आटोपतच आहे. तसं नव्हे महाराज, त्यांच्या मस्तकावर काहीतरी जड ओझं आहे आणि ते म्हणतात की हे असं तसं कुठंतरी खाली ठेवायचं नाही, मला नाथ महाराजांनाच भेटायचं आहे. नाथांनी प्रश्नार्थक नजरेनं उद्धवाकडे पाहिलं. असा कोण, कुठला? हा भाव त्यांच्या नजरेत होता. उद्धव म्हणाला, मी पेठेत वाण सामान घेत होतो, तेवढ्यात हे गृहस्थ आपली चौकशी करत तिथे आले. ते म्हणत होते, या गावातला साधू पुरुष एकनाथ कुठे राहतो? नाथ मिश्किलपणे हसले, कारण उद्धवाने पाहुण्याच्या बोलण्याची अगदी हुबेहूब नक्कल केली होती. उद्धव म्हणाला, मी त्यांना वाड्यात घेऊन आलो, पण तो म्हणाला, मला नाथ महाराज भेटल्याखेरीज मी डोईवरचं ओझं उतरवणार नाही. नाथ म्हणाले, अरे त्यांच्या डोक्यावर भार आहे ना, मग त्यांना आधी इकडेच घेऊन ये. एकनाथांचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच तो इसम एकदम देवघरातच आला आणि मोठ्या भाविकपणे डोक्यावरचं ओझं खाली उतरवलं आणि स्वतः पुन्हा देवघराच्या उंबऱ्याबाहेर असं म्हणून बसला. नाथांनी त्या वस्तूवर असलेलं वस्त्राचं आवरण दूर केलं. तो काय? ती पंचधातूंची देवमूर्ती होती. नाथांनी लगेच आधी मूर्तीवर हळद कुंकू, गंधाक्षता, फुलं वाहिली आणि मनोभावे नमस्कार केला. त्यांना स्वतःचंच आश्चर्य वाटलं की मी असं घाईनं पाहुण्याच्या परवानगी खेरीज आवरण कसं काढलं. त्यांनी दारी आलेल्या पाहुण्याला विचारलं, आपण कुठून आलात आणि ही देवमूर्ती इथे का आणली? मला क्षमा करा, मी आपल्याला विचारल्याखेरीज मूर्तीवरचं वस्त्र बाजूला करायला नको होतं. हा थोडा उतावीळपणा झाला. तो पाहुणा म्हणाला, मी कर्नाटकातून आलो. माझ्या घरी पांडुरंगाची उपासना आहे, म्हणून मी मोठ्या हौशेनं ही पंचधातूची मूर्ती घडवली बघा. पण मग आपले इतके कष्ट घेऊन इतक्या लांब का आलात? तो वर बघत हात जोडून म्हणाला, ही पांडुरंगाची इच्छा आहे बघा. त्याला माझ्याकडे राहायचं नव्हतं, त्याला इथंच यायचं होतं. आपण म्हणता की न विचारता तिच्यावरचं सोवळ्याचं वस्त्र काढलं, पण तीसुद्धा विठ्ठलाचीच प्रेरणा बरं का. एकनाथ महाराज भावपूर्ण नयनांनी त्या पांडुरंगाच्या मूर्तीकडे एकटक बघत राहिले. मूर्ती सुबक तर होतीच, पण अत्यंत भावमधुर होती. नाथ आनंदी झाले. नाथ म्हणाले, आपण म्हणता ते मी समजलो नाही. तो सावकार कर्नाटकी पद्धतीनं हेल काढून मराठी बोलत होता. त्याच्या बोलण्यात श्रद्धा, निष्ठा, भक्ती ओतप्रोत भरली होती. तो म्हणाला, महाराज विश्वास ठेवा अगर नका ठेवू, पण मी सारी हकीकत खरी खरी आणि घडली तशी सांगतो. देवाच्या नैवेद्यासाठी चांदीच्या वाटीत लोणी साखर घेऊन गिरजाबाई तिथे आल्या, पण देवघराच्या दारात परका माणूस पाहून थबकल्या. एकनाथ म्हणाले, सावकार हे आमचं कुटुंब. खोपा घातलेली, नाकात टपोऱ्या मोत्यांची नथ, कपाळावर छानशी ठसठशीत चंद्रकोर, नित्याचंच पण ठळक दागिने घातलेली नाथांची स्वामिनी पाहून सावकारानं तिच्या पायावर डोकं टेकवलं. नाथ पत्नीकडे पाहत म्हणाले, आज आपल्याकडे त्रैलोक्य श्रीमंत पाहुणा आला आहे, तेव्हा त्याच्या तोलामोलाचा महानैवेद्य करा. गिरिजाबाईंनी उद्धवाकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. नाथ म्हणाले, ही सारी हकीकत
सावकार सांगणार आहेत, तुम्ही आणि उद्धव दोघंही इथंच थांबा. आता गिरिजाबाईंचं लक्ष देवघरातल्या त्या पाहुण्या मूर्तीकडे गेलं आणि त्यांची नजर तिथंच खिळली. सावकार सांगू लागले, ही मूर्ती घडवून मी घरी आणली. आता मुहूर्त काढून प्राणप्रतिष्ठा करायची हे नक्की ठरलं. आणि त्याच रात्री मला स्वप्न पडलं. स्वप्न कसलं हो, दृष्टांतच झाला म्हणा ना. श्री विठ्ठल स्वतः मला म्हणाले, माझी इथं स्थापना करू नकोस. मी विचारलं, मग कुठं करू देवा? नाथ आश्चर्यानं म्हणाले, ही मूर्ती तुमच्याशी बोलली? फार भाग्यवान आहात. ती मूर्ती आत्तासुद्धा बोलत असावी असा पाहणाऱ्यांना भास होत होता. इतकी ती विलक्षण सजीव वाटत होती. सर्वांची नजर मूर्तीवर खिळली होती, पण कान मात्र सावकाराच्या बोलण्याकडे टवकारले होते. सावकार म्हणाला, मूर्तीतला भगवंत बोलला, गोदावरी काठी पैठण नगरी आहे, तिथं तू स्वतः मला घेऊन चल. हे स्वप्न मी दुसऱ्या दिवशी घरच्या माणसांना सांगितलं. सगळ्यांनी हसून माझी टिंगलटवाळी केली. पण दुसऱ्या दिवशी मला तसाच कालच्यासारखाच दृष्टांत झाला बघा. सावकारांच्या डोळ्यातून घळ 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 अश्रुधारा वाहत होत्या. त्यानं हात जोडले होते. त्याचा चेहरा सात्विक होता आणि वाणी सद्गदित झाली होती. अर्थात ऐकणाऱ्या तिघांनी स्वतःला सावरलं, पण त्या तिघांचीही अवस्था ह्यापेक्षा वेगळी नव्हती. तिसऱ्या दिवशी रात्री तोच अनुभव. गोदावरी काठी पैठण नगरीत एकनाथ नावाचा साधू पुरुष राहतो, तिथे मला घेऊन चल. मला वाटेत कुठेही ठेवू नकोस, तडक तिथेच जा आणि मला एकनाथाला अर्पण कर. मला तिथंच राहायचं आहे असं देव स्वतः म्हणाले. एवढं बोलून सावकारानं साष्टांग दंडवत घातला. भगवंताच्या आदेशाप्रमाणे हे ठिकाण बरोबर सापडलं याची त्याला कृतकृत्यता वाटत होती. देवाची इच्छा मी पूर्ण केली हे समाधान होतं आणि ईश्वराच्या शब्दातून ऋणमुक्त झालो याचा अत्यानंद होता. एकनाथांची परिस्थिती मात्र गोंधळल्यासारखी झाली. काय? ही भगवंताची अघटित लीला. कोण कुठला अनोळखी माणूस, त्याला दृष्टांत होतो काय आणि इतक्या लांबून तो एकनिष्ठेनं येतो काय, सारंच अजबच आहे. खरं म्हणजे या मुसलमानी राजवटीत लोकांच्या श्रद्धा ढासळू लागल्या आहेत. लहान मोठ्या प्रलोभनासाठी लोक भराभर धर्मांतर करत आहेत. आपलीच माणसं आपल्याच माणसांच्या पाठीत अविश्वासाचा खंजीर खुपसण्यात कमी करत नाहीत. अशा ह्या विषम देश काल परिस्थितीत हा सावकार अनोळखी ठिकाणी अनोळखी माणसाचा पत्ता काढत येतो काय, त्यासाठी अनन्वित कष्ट सोसतो काय, हा साराच चमत्कार नव्हे का? की हा ईश्वरी संकेत म्हणावा? नाथ पांडुरंगाच्या मूर्तीकडं पाहत म्हणाले, देवा तुला माझ्याकडून सेवा घ्यायची होती तर मलाच आज्ञा करायची. ह्या सावकारामार्फत काम करायचा काय तुझा हा द्राविडी प्राणायाम? पण या श्रद्धाळू माणसाला मी परका तरी कसा म्हणू? या जन्मातली आमची ओळख नसेल, पण जन्मजन्मांतरीचं आमचं ऋणानुबंध असलेच पाहिजेत, त्याशिवाय हे घडायचं नाही. चार्वाक म्हणतो ना, ऋणम कृत्वा घृतम पिबेत कारण पुनरागमनम कुताहा. पण ह्या चार्वाकाच्या तत्त्वज्ञानात तथ्य नाही. पुनर्जन्म नसता तर मागल्या जन्मीचं ऋण फेडण्यासाठी हा सावकार इथपर्यंत कसा आला असता? गिरिजाबाईंना वाटलं आपल्या पतिदेवांचा चेहरा आनंदानं मोहरला आहे. भगवंताचं आगमन आहे. पूर्वजन्मीची पुण्याई आणि या जन्मीची जनता जनार्दन सेवा यांची सांगड बसली असं त्यांना वाटत असावं. अटकर उंचीच्या सुबक मूर्तीकडे एकदा आणि पतिदेवांकडे एकदा असं त्या वारंवार पाहू लागल्या. त्यांच्या मनात झटकन विचार चमकून गेला. गोदावरीच्या पाठीवर आता मला मुलगा व्हावा. ह्या देवाच्या आगमनानं, त्याच्या पायगुणानं माझं मनोरथ पूर्ण व्हावं. गिरिजाबाईंनी आणून दिलेली लोणी साखरेची वाटी हातात घेऊन नाथांनी मनोमनी प्रार्थना केली. हे त्रैलोक्य सुंदरा, तुला सावकाराच्या घरी वेगवेगळ्या पक्वान्नांचे भोग मिळाले असते
पण मी तुला काय देणार? हे जे मी देत आहे ते तू गोड मानून घे. असं म्हणून लोणी साखरेचा प्रसाद पांडुरंगाच्या मुखाला लावणार तो काय आश्चर्य. एकनाथांना भास झाला की मूर्तीचा कटीवरचा उजवा हात पुढे झाला आहे. नाथांनी लगेच तो लोण्याचा गोळा देवाच्या हातावर ठेवला आणि तितक्याच त्वरेनं देवमूर्तीनं तो प्रसाद भक्षण केला. ज्या विटेवर ही पंचधातूंची मूर्ती उभी होती तिथे आपोआप अक्षरं उमटली, नाथ जेऊ घाल बाना. भावगर्भ मनस्थितीत नाथांचं लक्ष फक्त देवाच्या मुखकमलाकडं आणि चरणकमलांकडं केंद्रित झालं होतं. भगवंताचीच इच्छा म्हणून नाथांनी मूर्ती ठेवून घेण्याचं मान्य केलं. हे पाहताच तो कानडा सावकार आनंदानं नाचू लागला. देवा रे देवा, देवा रे देवा, केवढा हा विजय झाला रे हा. माझ्या जमीन जुमल्याच्या पैशा अडक्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायला सगळे तयार होतील, पण घरातल्या देवाची कुळधर्माची जबाबदारी कुणाला नको असते. पण हा पुरुष मात्र वेगळाच आहे. तो या पांडुरंगाची जबाबदारी घ्यायला खुशीनं तयार झाला. विजय कुणाचा? तुझा, माझा का एकनाथांचा? योग्य मुहूर्त पाहून पांडुरंगाची प्रतिष्ठापना केली. देवाला पंचामृती स्नान घातलं, उष्णोदकानं स्नान घातलं, पण देवाच्या तळहातावरच्या लोण्याचा ओशटपणा गेला नाही. ही बातमी हा 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 म्हणता पैठणमध्ये पसरली. लोकांच्या झुंडीच्या झुंडी दर्शनाला येऊ लागल्या. त्या दिवशी पंचपक्वान्नांचा नैवेद्य होता आणि खास पांडुरंगाच्या आवडीची पुरणपोळी गिरजाबाईंनी स्वतः केली. मुक्तद्वार भोजन असल्यानं असंख्य मंडळी प्रसाद तृप्ती अनुभवून परतली होती. त्या दिवशीचं कीर्तनही अतिशय रंगलं. पिकलेल्या आम्रफलातला रस जसा सहजपणानं ठिपकावा तसा कीर्तन रस शब्दाशब्दातून ठिपकत होता. स्वरचित अभंग नाथ म्हणू लागले, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, नांद तसे अजी या घरी दैवत पंढरीचे, नांद तसे अजी या घरी दैवत पंढरीचे. जवळजवळ 1 महिना ते सावकार पैठणच्या भक्तिरंगात रंगले. त्यांना इथून माघारी जाऊच नये असं वाटलं. नित्य गोदावरी स्नान, भजन संकीर्तन, पुराण श्रवण, नामस्मरण, प्रसाद भोजन या साऱ्या दिनक्रमात ते मनापासून सामावले होते. साखरेचं खाणार त्याला देव देणार. मुळात परमार्थाची आवड असलेल्या सावकारांना इथे जणू अध्यात्माची मेजवानी मिळत होती. कीर्तनाला जमणारी गर्दी पाहून, श्रोत्यांची भावभक्ती पाहून सावकाराला वाटलं, आपण नुसती मूर्ती देऊन भागणार नाही, इथं मंदिर बांधून दिलं पाहिजे. संकल्प आणि सिद्धीत काहीही अंतर पडलं नाही. मनात संकल्प निर्माण झाल्याबरोबर बांधकामाला सुरुवात झाली आणि ते वेगानं पूर्णही झालं. नाथांच्या वाड्याच्या दर्शनी भागातच मंदिराच्या गाभाऱ्याची सभामंडपाची उभारणी झाली. त्यामुळं मंदिर आणि निवासस्थान 2 भिन्न राहिलेच नाहीत. देव आणि भक्त विभक्त राहून कसं चालतील? ह्या वास्तूची स्थित्यंतरे म्हणजे पर्णकुटीचा वाडा आणि गृहलक्ष्मी आल्यावर वाड्याचा जणू राजवाडा झाला आणि त्याचं रूपांतर मंदिरात झालं. पांडुरंगाच्या आगमनानं पैठणला पंढरपूरचं महत्त्व प्राप्त झालं. पैठण भूवैकुंठ झालं. मंदिराची उभारणी चालू असताना एकनाथांनी सगुणोपासनेची महती सांगायला सुरुवात केली होती. निर्गुण निराकाराचा आत्मप्रत्यय येऊनही नाथ सगुण भक्तीत रंगतात कसे याचा लोकांना अचंबा वाटायचा. तो कसा ते उद्याच्या भागात ऐकूया. जय हरी.